ऐकून आहे की तुमची बाळासाहेब ठाकरेंबरोबरची ती भेट किंवा पण हा ये तू बस बस बस. मग त्याने कार्टून बिवटून बघितली. अरे ते बघा त्यांना फोन बिन लावा सगळं चाललं आणि मला म्हणाले जय महाराष्ट्र. तर मी पण म्हणालो जय महाराष्ट्र. त्याबरोबर तिकडे एकदम सन्नाटा पसरला. आपण आधी जय महाराष्ट्र बोलायचं असतं, मग ते साहेब जय महाराष्ट्र बोलणार हे मला माहितीच नव्हतं. आयलं ढसाळांसोबत इतकं काम केलं म्हणजे 10-12 माणसं आणि रसाळ उघडे बंब बसले आहेत लुंगीवर आणि भयानक जबरदस्त आवाज असा. दंगलीचे दिवस आहे, दिवे वगैरे बंद. ते आतून जोरात रोडले. हा बघा हा बघा हा बघा. माझ्या पोटात तुझा जो गोळा आला मला माहितीच नाही हे लोक ते आहेत. मी उलटा धावत पळत परत स्टेशनकडे धावतोय. हे माझ्या मागून धावत आहेत. त्यावर शिकत असलो तरी चित्रकलेच्या प्रवासावर जास्त फोकस होता. म्हणजे मी ठरवून केलेला नव्हता. खूप लोकांनी सांगितलं की जे स्कूलला पार्टला ॲडमिशन घ्या. पण मला ना 10वीमध्ये मार्क खूप कमी मिळाले. 48% फक्त. काय ही स्टाईल आहे, काय म्हणजे हे ड्रेसिंग आणि आधी सुद्धा मी जेजेला असताना गळ्यात माळ घालायची पूर्ण अशी. कोणाची नक्कल वगैरे नसायची. पण आपण काहीतरी आहोत. म्हणजे माझं मत अनुभवातून सांगतोय की तुमची कला ती तुमच्यात झिरपते. तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होता. तुमची कला आणि तुम्ही एक मर्ज होता आणि मग असं काहीतरी निघतं. हे असं काय मी कोणाला छाप पडावी कोणासाठी घालत नाही. हे माझ्यामध्येच असतो. ते हे आहे सगळं. हॅलो हाय कसं काय टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी अमोल, तुम्हाला माहिती आहे नेहमी काहीतरी टेलिकास्ट करतो आणि आजही माझा तोच प्रयत्न आहे. कारण प्रत्येक यशामागे एक संघर्ष असतो, प्रत्येक कलाकारामागे एक कहाणी असते. हीच कहाणी आज मी घेऊन आलेलो आहे मॅक्स महाराष्ट्र या प्लॅटफॉर्मवरती. हा पॉडकास्ट तुम्ही बघाल आणि आज मी तुम्हाला भेटवत आहे प्रदीप मापसेकर सर यांना. वेलकम सर. नमस्कार सर, मी तुमच्याबद्दल ऐकलं आहे, तुमचे चित्र बघितलेले आहेत. तुम्ही ऑथर आहात, तुम्ही एक व्यंगचित्रकार आहात, तुम्ही एक पेंटर आहात, तुम्ही एक आर्टिस्ट आहात. कोण आहे प्रदीप मापसेकर सर? कुठून आहेत? कुठे जन्म झाला आहे? काय ती कहाणी आहे आणि कशी सुरुवात झाली की प्रदीप मापसेकर एक आर्टिस्ट म्हणून त्यांचा ओळख मिळाली? कुठे आहात तुम्ही मुळात? माझा जन्म कणकवलीचा, कोकणातला मी मूळचा. जन्म कणकवलीचा झाला तरी माझं सगळं शिक्षण पहिलीपासून सगळं मुंबईत झालं. आणि असं म्हटलं जातं की कोकणाच्या बाबतीत तिथला जो कलाकार जो लाल माती लावून येतो तो त्याचा प्रवास सुरूच जातो कलेचा. हे मला नंतर कळलं असं. पण तिथून म्हणजे आठवणी माझ्या सगळ्या गावातल्या आहेत चित्रकलेच्या. आणि मला ते माहिती नव्हतं त्या काळात वगैरे. गावात कुठून कोण शिकवणारा आर्टिस्ट नाही काय. पण एक घटना मात्र ठळक माझी कायम लक्षात राहिली. ती म्हणजे मी दरवाजावर असा एक मोठा गणपती काढला होता असा. आणि मग ती आमची आजी वगैरे नाराज झाली होती. आता दरवाजाचं काय करायचं. त्यावेळी त्यांची समज पुसता येत नाही गणपती वगैरे असं. मग तो जपून ठेवायला पाहिजे. आता तो काढावा लागणार दरवाजा. म्हणजे ते इतकं जरा चित्र चांगलं झालं होतं. म्हणजे ही आठवण माझ्या कायम लक्षात राहिली. आणि मग ती मुंबईत आलो. मग ती मला कळत नव्हतं की चित्र चांगली कशी येतात. आणि मी शाळेत असताना माझ्या मित्रांना मी चित्र काढून द्यायचो. ड्रॉइंगच्या पेपरला वगैरे अशी धमाल यायची. आणि माझं चित्र सगळ्यात शेवटी व्हायचं. कसं बसं भास्ट आणि ते चांगलं व्हायचं असं. असा तो चित्रकलेचा शाळेतला प्रवास होता. मग तिथून ती शिक्षक आर्ट टीचर होते त्यांच्याही लक्षात आलं की याची चित्र चांगली असतात. मग मला विशेष सवलत मिळायला लागली थोडी. कुठे शाळेचं स्कूल कॉम्पिटिशन याला असं करत करत हा चित्रकलेच्या प्रवासावरच शिकत असलो तरी चित्रकलेच्या प्रवासावर जास्त फोकस होता. म्हणजे मी ठरवून केलेलं नव्हतं. पण ही एक आर्ट चांगली आहे आणि मी असं करत होतो. त्यानंतर खूप लोकांनी सांगितलं की जे स्कूलला पार्टला ॲडमिशन घ्या. आता तुमचं ड्रॉइंग एवढं चांगलं आहे वगैरे वगैरे. पण दुर्दैवाने मला ना 10वीमध्ये मार्क खूप कमी मिळाले. 48% फक्त. आणि त्यामुळे एवढ्या कमी मध्ये मिळणार नव्हतंच ॲडमिशन. आणि तिथे भारी सगळे 92 काय सगळं होतं. आणि म्हटलं आपली काय तिथे डाळ शिजणार नाही. पण तिथे सुद्धा मला वाचवलं, चित्रांनीच वाचवलं. कारण तिथे ना ते 5-6 पेपर्स व्हायचे. म्हणजे प्रवेश एंट्रन्स एक्झाम व्हायच्या. स्टील लाईफ, मेमरी ड्रॉइंग वगैरे असे 5-6 पेपर. ते त्याच्यात माझी चित्र खूप छान झाली सगळी अशी. आणि मला अजूनही आठवते की त्या परीक्षेच्या वेळेला सगळे वर्गातले लोक माझ्यावर असे बघत राहायचे संपता अरे बापरे. म्हणजे मला सगळ्यांना उत्सुकता असते कोणाचं काय कसं चांगलं झालं आहे असं. पण तरीसुद्धा ॲडमिशनचं जरा कठीणच होतं कारण मार्क कमी होतो. इकडे याच्यात मी खूप पुढे आलो. ह्या एंट्रन्स एक्झाममध्ये चांगले मार्क मिळाले. पण नंतर मग आपली झालं पुढे ॲडमिशन झालं कसं आहे.
पण मग तिथून तो जो प्रवास सुरू झाला तो मग काय माझी म्हणजे पार्श्वभूमी अशी होती की माझे वडील मिल कामगार, असं कोणी आर्थिक पाठबळ फार नव्हतं. पण तिथून जे मला जास्त असताना खूप कामं वगैरे मिळायला लागली, अशी करायला लागलो खूप कामं, दिवसकार कामं, सगळं कॉलेज संपल्यानंतर कामं, असं पूर्ण अख्खा दिवस बिझी असायचे. कधी म्हणजे घरच्यांना फार मी कमी पाहिलं, दिवसभर झोपायला वगैरे असं जायचो. असं घरचे पण चाट पडायचा, करतो तरी काय, अख्खा दिवस बाहेर असतो. पण त्यांना एक माहिती होतं हा काय वाईट मार्गाला जाणार नाही वगैरे असं. आणि असं ते सगळं प्रवास सुरू झाला, तो म्हणजे कलेचा प्रवास सुरू झाला असा. कधीची गोष्ट आहे म्हणजे जेव्हा तुम्ही जे आर्ट ऑफ स्कूल मध्ये? माझं जेजेला 90ला पूर्ण झालं, त्याच्या Okay. आधी 5 वर्ष. 5, ओके. हा. बघा, प्रत्येकाला लहानपणीच कळतं. ऑब्व्हियसली तुम्ही काही ठरवून केलं नव्हतं बरोबर. या क्षेत्रात तुम्ही आलात. ऑब्व्हियसली प्रत्येक कलाकाराची जी सुरुवात आहे तशीच असते. त्याला कळत नसतं की तो घडत जातो आणि नंतर त्याला त्याच्या कलेला वाव मिळतो आणि त्याचं समाजात एक नाव सुधारतं. जे आर्ट ऑफ स्कूलमध्ये असताना तुम्हाला पैसे मिळत होते त्यावेळी? तुम्ही जे आम्ही कामं करायचं म्हणजे कशी, ते इलेक्शनचं पोस्टर करा, कोणाचं मॅगझिनचं काम करा, कोणाला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना मी लोकसत्तेत कॅलिग्राफी वगैरे लेखन अशी, त्यावेळेला असं आतासारखं फुल पेज कम्प्युटरवर होत नव्हतं. त्यावेळेला ते कटिंग पेस्टिंगचा जमाना होता तो. मग मी आणि अजून 1-2 आर्टिस्ट कॅलिग्राफी करायचो. हेडिंग संडेच्या शनिवारच्या लेखांची शीर्षकं आम्ही हाताने करायचं, मग त्याचे प्रिंटमेंट मारून ती पेजवर यायची. ती अशी कामं मिळायची. दुसऱ्या पेपरमध्ये इलस्ट्रेशनचं काम मिळायचं. असं ते काम जेला असताना चालू होतं सगळं फ्रीलान्स. घरातले खुश होते की माझं सगळं कारण तो आर्टला तो खर्च खूप होता म्हणजे त्यावेळेला. तो माझं मी खर्च सगळं त्याच्यातून करत होतो. ब्रशेस घ्या चांगली, किंवा काही पेपर्स घ्या, ऑइल पेपर घ्या, पोर्ट्रेट घ्या, कॉलेजचं सामानाचा खर्च साधन असायचा परवडण्यासारखा. ह्या गोष्टी खूप महाग होत्या त्यावेळी. आता स्वस्त आहे. नाही, आता ते सोपं झालंय जरा असं. त्यावेळेला काय, आता खूप प्रकारचे ब्रशेस येतात, चारकोल पेन्सिल वेगवेगळ्या प्रकारचे येतात, तुमचे पेन्स वेगवेगळ्या प्रकारचे येतात. तेवढं त्यावेळेला असं नव्हतं. ओके. असं त्यावेळी पण ते एक्झिबिशन्स वगैरे हे प्रोग्राम व्हायचे त्यावेळी की नाही, माझं एक्झिबिशन जेजेला असताना एकदाच झालं, आर्ट प्लाझा समोर, जहांगीर आडिगालच्या समोर. ती माझी स्केचिंग माझं खूप चांगलं होतं. तर त्याचं आर्ट प्लाझा ओपनिंग होणार होतं. तिनईकर त्यावेळेला मला वाटतं कमिशनर होते. त्यांनी ती शेणावण्याच्या ग्रस्ताने ती पहिली आर्ट गॅलरी सुरू केली. जेच्या समोर बघा बाहेर अशी आर्ट प्लाझा म्हणून आहे. जसं युरोपमध्ये अशा गॅलऱ्या बऱ्याच आहेत, तर तसा एक प्रकार आपल्याकडे व्हावा म्हणून त्यांनी तिनईकरांना भेटले वगैरे, ते शेवण्या त्यांनी सुरू केलं. तर तिथे मला वाटतं आमचे सर होते, त्यांचं पण त्याच्यात सहभाग होता. असे 5-6 जणांचा असा तो एक ग्रुप शो करणार होता. तर ते म्हणाले याची स्केचेस खूप छान आहेत, याला घ्या. मला बोलवलं तिकडे ते सुरू होण्याच्या आधी, तर घेऊन ये. तर मी घेऊन गेलो. ते त्यांना शेणायला पण ती आवडली. मोठी साईजची स्केचेस होती ती, अशी फिगर ड्रॉइंग वगैरे असं काय. आणि ती त्यांनी माझी 4 लावली, दुसऱ्याची 4, असं तो एक ग्रुप शो चांगला झाला होता. आणि मला त्यावेळी धक्का असा बसला, एका पारशी बाईने म्हणजे 2 स्केचेस विकत घेतली. तो माझ्यासाठी फारच मोठा धक्का होता. कॉलेजच्या लेवलला असताना असं कोणते आपलं चित्र विकत घेतं. बरं, असं पण नव्हतं. ती बाई आधी बघून गेली आणि नंतर गॅलरी सगळे फिरून आली, परत इकडे आली. म्हणजे तिचा निर्णय मला वाटतं बदलला आतमधून आणि इकडे, कारण आम्ही तिला पाहिलं होतं, तिच्याबरोबर अजून कोणतरी होतं. पण ती विकत घेतल्याबरोबर तिकडे त्यावेळेला सेल होणं म्हणजे बरं, सगळे बाकीचे आर्टिस्ट मोठे ते माझ्याकडे असे बघायला लागले, अरे बापरे, ह्याचं कसं घेतलं, हा कालचा पोरगा कॉलेजमधला. पण मी म्हटलं, मग त्यावेळेला त्या संस्थेलाच मी ते सगळे पैसे दिले होते. ते शेणाय खूप छान काम करत होते. म्हटलं हे पुढे अजून वाढलं पाहिजे. आता ते खूप मोठं झालं ही गोष्ट. तो आर्ट प्लाझा तो प्रदर्शनाचा तुम्ही विचारलं म्हणून हा मुद्दा मला आता आठवला. असं ते कॉलेजचं सगळं कलेचं सगळं काम चालू होतं. तुम्हाला. आणि आता ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही कला क्षेत्रात असता, आर्टिस्ट, त्यातले पेंटिंग करणारे किंवा आर्टिस्ट जे व्यंगचित्र काढणारे जे आर्टिस्ट आहेत, त्यांच्या आयुष्यात संघर्ष खूप असतो. बरोबर. त्यांना कामं मिळतील याची काही खात्री नसते. आज तुम्ही जे आर्ट ऑफ स्कूलमध्ये शिकून झाल्यानंतर जेव्हा बाहेर पडला, तेव्हा काय स्टोरी होती? म्हणजे तुम्हाला कामासाठी फार स्ट्रगल करावं लागलं की काय? मला फार स्ट्रगल करावं लागलं नाही. कारण का माहिती आहे, पोटासाठी मी आधीपासूनच काम करतो. माझे जसे कॉन्टॅक्ट थोडेसे डेव्हलप झाले होते.
म्हणजे जेजेला असताना मी नामदेव दसांबरोबर काम करायचो. खूप मुखपृष्ठ करायचो. त्यावेळेला मासिकांची किंवा साप्ताहिकांची फार चलती होती. त्या साप्ताहिकांची कामं करायचो. तर आधीच मी जरा सेट झालो होतो. मला जॉबची नोकरीची वगैरे अशी फार काळजी नव्हती. त्याच्यामुळे असं झालं. त्यावेळेला इलेक्शनची मी खूप कामं करायचो. त्यावेळेला इलेक्शनचं असं ते फॉन्ट वगैरे अवेलेबल नसायचे मोठ्या मोठ्या साईजचे, म्हणजे असं मोठं नाव नेत्याचं. आता ते सोपं झालं पण ते आम्ही हाताने करायचो. अशी कामं खूप मिळाली. ज्याचं फॉन्ट चांगलं किंवा ज्याचं पोस्टर चांगलं त्याला असं डिमांड खूप असायचं. मी दत्ता सामंत वगैरे यांची बरीच पोस्टर केली होती त्या काळात इलेक्शनला, नेत्यांची, सेनेची पण केली होती अशी. आणि मग ते हळूहळू पसरतं. आणि हा ना ह्याच्याकडून करून घ्या, याला डिझाईन सेन्स आहे किंवा हा याचं कलर स्कीम याला चांगली जमते वगैरे असं ते. त्याच्यामुळे ते मिळत गेलं काम. त्याच्यामुळे असं बिझी असायचं खूप. ढसाळांसोबत इतकं काम केलंय, किती वर्ष होतं? ढसाळांसोबत मला वाटतं मी 3-4 वर्ष तरी होतो अगदी. काही किस्से आठवतात? ढसाळांबरोबर म्हणजे खूपच किस्से आहेत. म्हणजे ढसाळांबरोबर मी अपघाताने त्यांचं सत्यता मासिक ते सुरू करणार होते. आमचं अनिकेत जोशीकडे ते मासिक होतं. अनिकेत जोशीने ते त्यांना चालवायला दिलं असं काहीतरी ती स्टोरी होती. मला वाटतं सुमंगलचं होतं ते आधी मासिक. तर अनिकेत जोशी माझा मित्र होता चांगला. आता ते पत्रकार संघाचे मध्ये अध्यक्ष होते. तर अनिकेत जोशी म्हणाला तू जरा माझ्याबरोबर ये. तेव्हा मी ढसाळांचं फक्त नाव ऐकलं होतं. 7 रस्त्याला राहायचे. आपल्याला असं एक काम करायचं आहे. मी गेलो. तर गेल्यावर मला पहिला धक्का बसला. आतमध्ये 10-12 माणसं आणि ढसाळ उघडे बंब बसले आहेत डोंगीवर आणि भयानक जबरदस्त आवाज असा. अरे मी चाट पडलो. अरे बापरे असं कसं हे यांचे खणखणीत आवाज. हे काय करतोयस तू, उद्या मला हे पाहिजे. अरे मला ते सगळं नवीन होतं. कारण मी असं गरगरूनच गेलो. बापरे आपली काही इथे डाळ शिजणार नाही अशी. मी अनिकेतला म्हटलं पण हे बाबा काहीतरी वेगळं प्रकरण दिसतं आहे. अरे काय आपण जातो ते सगळं आपण बोलतो सांगतोय असं पाहिजे तसं पाहिजे. हे तर एकदम असे बसले आहेत कमरेवर हात असे बसलेत. असे फटाफट आदेश सोडतायत. समोर 10-12 लोक. मग आमची पाळी आली. मी म्हटलं अनिकेतने सांगितलं हा करेल, हा डिझाईन करेल सत्यताचं वगैरे. त्याने माझ्याकडे असं बघलं तू करणार खणखणीत आवाज तो. तर मी काय बोललो नाही. म्हटलं हो बघूया असं म्हणत म्हटलं. पण नंतर कळलं रे हा माणूस आला जबरदस्तच आहे. म्हणजे त्याचे इतके पैलू म्हणजे आपल्याला वाटत होता मला तो सगळं दडपण माझं उतरलं. कारण तो एकदम दोष झाले. एवढं दोष झाले ना की कारण मग त्यानंतर माझं काम बघितलं तर त्याच्या लक्षात आलं. कारण मी आधी न्यूजपेपरचं वगैरे साप्ताहिकाच्या कामाला एक न्यूज सेन्स होता. मी सांगायचो असं नको हेडिंगमध्ये असे शब्द मी त्यांच्या कामात ढवळाढवळ करायचो नाही पण असं बोलायचं ह्याची पॉईंट्स जरा एवढी पाहिजे ते दिसायला चांगलं. मग त्यांच्या ते लक्षात आलं. मग ते काय नंतर तर ते काय करायचे हे बघ आणलं आहे हे काय ते कर तू फक्त हे फ्रंट पेजला ही लीड आहे आणि ते आतमध्ये जाऊन झोपायचे. आमचं काम म्हणजे कसं होतं मी प्रिप्रेसला होतो त्यावेळेला. रात्री 12ला सुटलो की त्यांची खाली ॲम्बॅसेडर पांढरी गाडी असायची ती खाली असायची उभी. त्यांचा माणूस मला गाडीत कोंबायचा. मग रात्री तिकडे 12 नंतर त्यांच्या घरी 7 रस्ते आणि पहाटे ते काम संपायचं. असा तो शेड्यूल होतं. फार जबरदस्त हे होतं. सगळं झाल्यानंतर ते असे रात्री आतमध्ये जाऊन हलवायचो. झालं सगळं आता चला. मग ते 8 पाने असे ती बॉक्समध्ये भरायचे ते. त्यांच्यावर परत मला प्रिंटरकडे जावं लागायचं दादरला. मग त्यांच्यानंतर कसं असायचं आम्ही बॉक्स पानं घेतली की वरळी नाक्यावरती एक हॉटेल आहे कॅपॅसिटी. आता आहे की नाही माहिती नाही. ते असं मस्त हॉटेल होतं ते 4ला वगैरे असं उघडायचं. कॅपॅसिटी आय गेस मी मध्यंतरी गेलेलो. हां एक्झॅक्टली मला नाव नाही आठवत. हां त्या सर्कलवर हां ते मस्त मोठं हां ते हॉटेल होतं. मग हे असे आतमध्ये जातो ओळखीचा त्यांचा असे जायचे एंट्री त्यांची अशी जोरदार रोबदार अशी एंट्री असायची. हात पीत असे कोणी असलं हे काय करतो आहेस असं त्यांना ते हटकायची वगैरे सवय. आणि मग आम्ही आतमध्ये जायचो आणि हे ते गरम शीख कबाब वगैरे तिकडे ते सुरुवात व्हायची 4 वाजता. मी नॉनव्हेज वगैरे खात नव्हतं मग ते माझ्यावर भडकायचे जाम. पण तिथे मला ती पहिलंच सवय लागली पाणी कम चहा. तो मग सगळं याच्यासाठी 2 पाणी कम चहा घेऊन ये. मला मग कळलं पाणी कम चहा मी शब्द पहिल्यांदा तिथे ऐकला. एक पाणी कम म्हणजे काय असतं याच्यात. मग कळलं तर दुधाचा आणि असं. मग ती सवय मला पुढे खूप लागली. कारण नंतर मी गिरगावात गेलो तिकडे काय नाही रेस्टॉरंट वगैरे सगळे मेट्रोच्या तिथे पण मी तेच ऑर्डर करायची पाणी कम चहा लाव आणि मग पाणी कम असं आणि असा तो प्रवास होता ढसाळांबरोबर. म्हणजे एक तर फार इंटरेस्टिंग आठवण सांगेन तुम्हाला मी. ती माझ्या पुस्तकात पण आहे. तुम्ही आता ढसाळांची आठवण म्हणाल तर दंगल झाली होती बघा 92च्या वगैरे नंतर. त्यानंतर
थोडं मध्ये जरा काही दिवस काम कमी झालं होतं आणि त्यांचा माणूस आला हां त्यांचा तो माणूस आला आणि घरी लोअर परळला पण तो यायचा, त्याला घरबीर सगळं माहिती होतं. तो संध्याकाळी बघून बिघून गेलाच आणि बाहेर असं राहून असं डोकावून बघायचं घरी आलेत काय. त्यांचा आदेश असतो रसाळ्यांनी, त्याला त्यांची भाषा असेल त्या प्रदीपला उचला, म्हणजे घेऊन ये असं बोलायचं नाही, त्याला उचला. तर तो बघून बिघून येतात. तर मला दोघा तिघांनी विचारलं, अरे हा कोण आहे, दिवस कसले, हा असं कुणाशी बोलत नाही. मग मी त्याला सांगितलं, भाऊ असं बघू नकोस, तू फक्त येऊन चौकशी कर घरात डायरेक्ट आणि मग खाली थांब पाहिजे तर मी असं आलो असेल किंवा असेल तर तुला भेटेन. तर त्यांना कळलं मी घरी नाही आहे. मग त्यांच्या लक्षात आलं मी फ्री प्रेसला असणार. फ्री प्रेसला असताना मग ते कार घेऊन ती व्हाईट नेहमी ठसठशीत रात्री रस्त्यावर उठून दिसणारी कार त्यांची ॲम्बॅसेडर खाली आली होती. पण मी 5 मिनटं आधी 12-12:30 तिथून पास झालो होतो. मग त्यांनी ऑफिसमध्ये जायला म्हणलं आत्ताच गेला तो. तर त्याला मग त्यांच्या लक्षात आलं हा ट्रेनने जाणार आणि तिकडे लोअर परळला उतरणार. त्याला ते लोअर परळला उतरल्यावर आपण भेटू म्हणजे मिळेल. हा दंगलीचे दिवस सगळे लाईट बीट काढल्यात. मग ट्रेनमधून पण जाताना टेन्शन यायचं. रोडवर मी लोअर परळला उतरलो आणि आमची ती सनबेल गल्ली अशी लांब लचक मोठी, सगळे दिवे वगैरे बंद. मी चालत चालत एडला आलो तेव्हा त्याच वेळेला यांची गाडी आली आणि ते आतून जोरात रोडले. हा बघा हा बघा हा बघा. माझ्या पोटात जो गोळा आला मला माहितीच नाहीत हे लोक ते आहेत. मी उलटा धावत पळत परत स्टेशनकडे धावतोय, हे माझ्या मागून धावत आहेत घामाघुमवतो. ते मागून ओढतो, ओ साहेब थांबा थांबा. हा पण म्हटलं तोपर्यंत मी स्टेशनपर्यंत पोहोचलो, हे पण माझ्याबरोबर धावत. तर तो आला तो त्यांचा ड्रायव्हर, हो कुठे पळताय तुम्ही घामाघूम. अरे म्हटलं तू काय, अरे पण म्हटलं हा बघा ही काय बोलायची पद्धत झाली. ते तुम्ही नाव वगैरे घ्यायचं ना असं काहीतरी. असा तो इंटरेस्टिंग किस्सा होता. म्हणजे जीव घेऊन पळत जायचं मागे असं तो दर्शावून म्हणजे खूपच म्हणजे आपण बोलत बसलो ना तर अख्खा दिवस जाईल. तुम्ही जे आर्ट ऑफ स्कूलमध्ये सुद्धा मी ऐकून आहे की तुमची बाळासाहेब ठाकरे बरोबरची ती भेट किंवा तुम्ही एक त्यांना श्रद्धांजलीच्या वेळी पण तुम्ही लिहिलेला होता. काय स्टोरी आहे? काय झालं होतं, ॲडमिशनचं मागे पुढे होत होतं आणि मी त्यावेळेला पॉलिटिकल कार्टून करायचो फार कमी वयात. म्हणजे मी असं म्हणत नाही की माझी सगळीच कार्टून त्यावेळेला चांगली विकली असतील, पण आता कार्टूनचं कसं झालं आमच्या घरात ते थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो जरा. महाराष्ट्र टाइम्स यायचा घरात रोज आणि तिथे रोज कोपऱ्यावर एक पॉकेट कार्टून आर के लक्ष्मणचं असायचं. तर मला चित्र म्हणून मी नेहमी ते बघायचो. त्याच्यामुळे मला लक्षात आलं की हा कॉमन मॅन रोज असतो, हा म्हातारा माणूस. त्यामुळे मला रोज बघायची सवय झाली. कुठे फाईलमध्ये उचलतोय, कुठे रोड टॉस करतोय, कुठे छत्री घेऊन जातोय. म्हणून मला ते चित्र बघायची सवय झाली. त्यावेळी कार्टून बिटून मला कळत नव्हतं काय, खालच्या कॅप्शनचं फार अर्थ कळत नव्हता. तर मग मी पण कार्टून वगैरे अशी करायला लागलो होतो पुढे. मी त्याची नक्कल केली कॉमन मॅनची. काढायचो रोज बघून तोंडपाठ झालं, कुठेही काढायचो मी असा कॉमन मॅन. मग जेच्या पहिल्या वर्षाला मला आठवतं तो मी पेपर सोडवतो एक्झामचा आणि कॉमन मॅन हळूच असा मागून बघतोय मी काय लिहितोय. असे प्रयोग खूप करत राहायचो असे. हां खूप प्रयोग करायचं. म्हणजे अवतीभोवती कुठे त्याला मी जरा झापतोय असं गमतीने. ती सवय झाल्यामुळे हळूहळू मला कार्टूनचं एक सवयच लागली. ते एक्सप्रेशन येतात ना, रागीट डॉट, तोंड असं दुःखी, हसणं विसणं असे ते एक्सप्रेशन जमायला लागले आणि मग कार्टूनची सवय लागली. ते बाळासाहेब मला कार्टून हे मागे पुढे झाल्यावर मला आमचे ते त्या भागातले दत्ताजी नलावडे हे होते, नगरसेवक होते मला वाटते. मी त्यांना रिक्वेस्ट केली जरा येणार साहेबांना सांगून बघा ना कार्टून करतो तिथे पुढे ॲडमिशनचं वगैरे काय होईल का. तर ते म्हणाले व ते मला माहिती नाही, मी तुला घेऊन जायचं काम करेन पुढं. तिथे आमचं कोणाचं चालणार नाही. तिथे आम्ही त्यांचा दबदबा खूप होता. आता मला आठवतं मी पहिल्यांदाच बँड्राला गेलो होतो. मला म्हणाले तू बाहेर बस, हां मी बघतो आतून सांगतो. दोन्ही वेळेला गेलो, दोन्ही वेळेला काय भेट नाही. कारण ते माझी तर भेट होणं मुश्किल, मी कवडा पोरगा काय बोलणार त्यांच्याशी, ते सगळं करणार होते. तर नंतर तिसऱ्यांदा परत गेलो तिकडे, तेच मला घेऊन जायचे. मग म्हणाले बा आज संध्याकाळी 6 वाजता त्याने तुला सेना भवनमध्ये बोलवलं आहे. आता ते माझं काम संपलं, मी तुला सांगायचं तर सांगितलं. आणि मी पण म्हटलं अरे बापरे आता तुला एकट्याला तुझा प्रवास आता एकटाच आहे, त्यांना बोलायचं भेटायचं वगैरे. मला ते काय म्हटलं एवढ्या मोठ्या माणसाला कसं भेटणार. मी गेलो तो बघतो तर मातोश्रीवर गेलो. म्हटलं आपण थोडं अर्धा तास आधी गेलो, पण तिथे
प्रचंड मला धक्का बसला, कारण त्यांना भेटायला इतके लोक आले होते ना. अरे म्हटले यार मी नंबर लागले आहेत सगळ्यांचे. अरे मी इथे यांच्या लाईनीत शेवटी राहिलो तर मला पोचायला 1 तास लागेल. साहेब आटपतं घेत आहेत. दिसलं मला, कारण दरवाजा असं उघडायचं जरा हे आलं. मग म्हटलं आता काय भेट होणार नाही. जिथून ते बाहेर पडायचे ना सगळे लोक, तो पुढचा दरवाजा, तिथेच मी सरळ आतमध्ये गेलो. म्हटलं त्याला दरवाजावर तिथे एक माणूस उभा, त्याला म्हटलं साहेबांनी बोलवलं, ही बघा कार्टून. तो कार्टून बघितल्यावर तो एकदम अरे जा लवकर लवकर, कारण बाळासाहेब म्हणजे त्या कार्टूननेच मला आतमध्ये एंट्री दिली एवढं हे असताना. मग साहेबांना हां ये तू बस. तिच्या समोर बसताना माझी एवढी तळतळ झाली होती. तिथला पण एक फार महत्त्वाचा किस्सा आहे, तुम्हाला सांगतो आता. मग त्याने कार्टून बघितली. अरे ते बघा त्यांना फोन बिनला सगळं चाललं आणि मला म्हणाले जय महाराष्ट्र. तर मी पण म्हणालो जय महाराष्ट्र. त्याच्याबरोबर तिकडे एकदम सन्नाटा पसरला. आपण आधी जय महाराष्ट्र बोलायचं असतं, मग ते साहेब जय महाराष्ट्र बोलणार, हे मला माहितीच नव्हतं. आयलं मग मला कळलं आपली काहीतरी चूक झाली आहे. हे सगळे एकदम गप्प झालेत. तर मग म्हटलं सॉरी साहेब. तेवढं ते हसले, जा चल जा. असं ते फार हे होतं. मग असं म्हणजे तुम्ही सांगताय ते मला वाटतं तुम्ही त्या आम्ही पण ते व्हिज्युअलाइज करतो. कारण ते एथिक्स वगैरे असतात काय, मला मी कधी गेलो नाही ना याने, त्यांना वगैरे कधीच भेटलो नव्हतं. आणि त्याने एकदम तरुण, कुठे नुकतंच शाळा बिळा करून कॉलेजला ऍडमिशनसाठी का मलाही काय माहितीच नव्हतं की असं करायचं असतं काय वगैरे सगळं असं ते. तर ते असं ते होतं. पण नंतर झालं वगैरे सगळं, ॲडमिशन वगैरे झालं. आणि मग कॉलेजमध्ये कमी आणि काम जास्त असं प्रकार जास्त असायचं. त्यांचे पण जे साहेबचे ज्या पद्धतीचे पेंटिंग काढावे किंवा आर्ट होता त्यांच्या, तर त्यांना पण तुम्ही फॉलो केलं? त्यांची कार्टून्स मी खूप पाहिली. आणि योगा बघा कसा, सामनामध्ये माझा ना कॉलम सुरू झाला, म्हणजे आठवड्यातून 2 कार्टून. रेषाटन नावाचा सामनामध्ये झालं. मला ते माझ्यासाठी ती त्यावेळेला खूप आनंदाची गोष्ट होती. सामनासारख्या पेपरमध्ये आत एक फिक्स जागा होती आतमध्ये, 3 कॉलम कार्टून, असं पण नाही लहान, रेषाटन नावाचं. आणि त्यावेळेला असं फक्त मेल केली जायची फार तर मेल फक्त आले होते, म्हणजे बाकी काय आतासारखं व्हॉट्सअप केलं की असं नाही. पण तो एक चांगलं हे होतं. आणि त्या कार्टूनचं पण कौतुक केलं होतं. मध्ये ते कोणतरी मला बोललं होतं, ते साहेबांनी तुझी आठवण पण काढली होती मध्ये, असे तू एकदा भेटलंस तर बरं होईल. तर मी काय, तुम्ही आता जे म्हणता ना तो लेख लिहिला होता, तो लेख हा. तर मी म्हटलं अरे बापरे, इतक्या मोठ्या माणसाला आपण कसं भेटायला, आपण कधीतरी जाऊ वेळ काढून, किंवा कोणाला तरी सांगू चांगल्या माणसाला त्यांच्या जवळचं आहे म्हणजे. आणि मग रेफरन्स देऊ, तुम्ही ते आपली भेट फार पूर्वी झाली आहे, तुमचे उपकार आहेत वगैरे, हे पण रेफरन्स. पण मधल्या याच्यात काय झालं, मी न्यूजपेपरच्या याच्यामध्ये मग खूप बिझी झालो. बऱ्याच पेपरमध्ये पुढे काम खूप बिझी नोकरी करा. हां, फुल फ्लेज नोकरी. एक ॲज अ आर्ट डिरेक्टर म्हणून मी पुढे सेट झालो होतो. आणि मध्ये लक्षात होतं, पण नंतर ना कधी ही 4-5 वर्ष गेली कळलंच नाही मला. खरं तर माझी फार मोठी चूक होती ती. नंतर ते कळलं ते जरा आजारी आहेत वगैरे, आता ते फार कोणाला भेटत नाही. मध्ये मला त्यावेळेला मग प्रशांत कुलकर्णी, आज जे लोकसत्तेत करतात, त्यांनी मला सांगितलं की तुझं पण एक मला कार्टून त्यांनी दाखवलं होतं शेवटी. तर माझा त्याच्यावर पण विश्वास बसला नाही. म्हणजे मग मला कळलं अरे आपण त्यांना भेटलो पाहिजे. मग मी तो एक मोठा लेख लिहिला, तो खूप व्हायरल झाला होता की खरंच माझ्याकडून चूक झाली. त्या एक चूक म्हणजे अशासाठी आली की मला ते इतक्या मोठ्या माणसाला पटकन एकट्याने पुढे जाऊन भेटायचं एवढं मला पटकन कळलं नव्हतं. कसं कोणतरी असतं तर मी भेटलो असतो. पण साहेबांचे प्रचंड उपकार आहेत, मी कधीच विसरणार नाही लाईफमध्ये. तिथून मला जो हे मिळाला तो ॲक्च्युली ह्या आठवणी मी फार ओपनली पहिल्यांदाच बोलतो आहे. 1-2 गोष्टी फक्त पुस्तकात आल्या आहेत, पण जबरदस्त, म्हणजे ते शब्द नाहीत त्याला. साहेब कार्टूनमध्ये तुम्हाला सांगतो, आता कार्टून म्हणतो त्यांच्या रेषेवर एवढं हुकूमत आहे ना, ब्रशने करायचे कार्टून. ब्रशने कार्टून करणं सोपं नाही. आता काय झालं, पेन बिन मार्कर वगैरे सगळे पटापट. ब्रशने जो थिक अँड थिनचा इफेक्ट आहे कॅरेक्टरचं सगळं, ते त्यावेळेला मी पण ब्रशने करायचो. कारण माझ्या याच्यावर पगडा बाळासाहेबांचा आणि आर के लक्ष्मणचा खूप होता, त्याच्यामुळे मी पण त्यावेळेला ब्रशने करायचो. पण इतकं बारीक आहे, इतकं अफाट काम जगात कोणी केलं नसेल. मी असं म्हणत नाही, भारतात तर सोडा. त्यांचं तुम्हाला माहिती आहे, मार्मिकमध्ये मध्ये एक सेंटर पिरियड असायची, हास्य जत्रा आठवड्याभराचं एक कॉलम असायचं त्यांचं.
अशी 5-6 कार्टून असायची. ती इतकी अफाट होती की म्हणजे मला कळत नाही आता की इतकं विचार करून कार्टून करताना त्यांनी संघटना एवढी मोठी चालवली कशी. कारण त्या कार्टूनलाच एवढा वेळ द्यावा लागला असेल ना. आठवड्यातून 30-6 कार्टून, परत ते कवर बिवरचं असायचं ते. पण ते कसं काय अफाट आहे, म्हणजे त्याला काही शब्द नाहीत. वा वा वा. हे तुम्ही आम्हाला सांगताय आमच्या हा, म्हणजे पर्यंत आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती तुम्ही देताय. कारण ते सोपं नाही. कसं आहे माहिती आहे, आम्ही कामं केली आहेत ना, त्याला झोकून द्यावं लागतं, तिथे कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, तिथे वेळ जातो. राईट. हां, कोणी डिस्टर्ब केलेलं चालत नाही Right. असं. पण एवढं काम मला आजही नवल वाटतं. म्हणजे अशी त्यांनी हजारो कार्टून केली कशी. म्हणजे ती त्याच्यानंतर त्यांचा तो मोठा रोल होता पुढचा संघटनेत. खूप लोक भेटायला यायचे, त्यांना भाषणं करायची आहेत, खूप ठिकाणी जायचं आहे, खूप ठिकाणी त्या बंगल्यामध्ये ते इतके लोक मातोश्रीवर भेटायला यायचे. तिची कामं एवढी जबरदस्त होती. परत ते पेपरवाले, मुलाखती एवढ्या ह्याच्या व्यापात त्यांनी हे इतकं अफाट मोठं काम कसं केलं असेल, असा हा मोठा हे आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं की आर्टिस्ट खूप पॅशनेट असेल, तो कसाही वेळ त्यातून काढतो. त्यातले ते एक व्यक्तिमत्व होते आणि त्याने एक संघटना मोठी आज महाराष्ट्रभर नाव आहे आणि त्यांचे किस्से अनेकांकडे. बरोबर. आज जसं तुम्ही एक आर्टिस्ट म्हणून तुम्हाला संधी मिळाली, पण मला वाटतं की बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते आर्टिस्ट म्हणजे त्यांना रिस्पेक्ट द्यायचे. प्रत्येक आर्टिस्टला मला वाटतं रिस्पेक्ट दिली. खूप रिस्पेक्ट द्यायचे. तुम्हाला माहिती आहे, ते मध्ये एस.एन. पंडितांचं प्रदर्शन भरलं. आता मला तेवढी आधीच बॅकग्राऊंड माहिती नाही, पण त्याचा पुढाकार साहेबांनी घेतला होता की इतका मोठा माणूस आर्टिस्ट आहे, त्याचं हे आर्टिस्टच्या बाबतीत तर ते मला वाटतं ना. हा तुम्हाला तो किस्सा सांगतो. मी जेव्हा पहिल्यांदा भेटीत गेलो होतो ना, कलाकार कसा असतो ते शब्द माझ्या कानात आहेत. म्हणजे मी कधी विसरणार नाही लाईफमध्ये. तेव्हा ना त्यांनी कोणाला तरी फोनवरून झापलं. मी बसलो आहे समोर, एवढ्या अंतरावर आहेत ना, फक्त मध्ये टेबल आहे. मला त्याचे शब्द बघा कसे. मला ते माहिती नाही. मला राणीच्या बागेत मी सांगितलं तो त्याच कलरचा तोच दगड आणि तसेच दगड पाहिजेत. मला त्यात जरासुद्धा बदल नाही पाहिजे. म्हणजे हे अजूनही माझ्या कानात शब्द आहेत. म्हणजे त्यांना किती सेन्स आहे आणि किती ते पर्टिक्युलर आहेत प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी. बघा असा म्हणजे आर्टिस्ट आहेत. आर्टिस्टचंच असं ऑब्झर्वेशन असू शकतं की काय पाहिजे, कसं पाहिजे, किती पाहिजे, प्रपोर्शन काय पाहिजे. आणि ते जरासुद्धा हटले नाही. त्या एका 4 लाईनमध्ये मला कळलं ही जरासुद्धा पाहिजे म्हणजे पाहिजे. मला तिथे कॉम्प्रोमाइज नाही केलेलं पाहिजे. मला ती गोष्ट चांगली दिसलीच पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणता आर्टिस्ट प्रोफेशन किंवा पॅशन, ही पॅशन अशी वाक्यातून आपल्याला सापडते. काम तर असतंच, पण ते काम इतकं अंगात भिनतं ना की तुम्ही ते तसं वागू लागता. हां, आणि मग ते दिसायला लागतं. पण ते आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला ते पकडता आलं पाहिजे समोरच्या माणसाला. असं आहे. म्हणजे आता आमच्या यांची मुलं किंवा तुमची एक जनरेशन आर्टिस्ट म्हटल्यानंतर तो वेगळा दिसला पाहिजे. आज मी तुमचा गेटअप बघतोय. अनेक आर्टिस्ट असेच असतात. मोस्टली काही लोक खूप चांगली बिअर्ड ठेवतात, काही लोक पूर्ण क्लीन शेफ असतं हेड. तर काय ही स्टाईल आहे, काय म्हणजे हे ड्रेसिंग आणि घरी थोडासा होता प्रॉब्लेम आधी आई बाबांकडनं किंवा आता मिसेसकडनं आहे. हो मिसेसकडनं प्रॉब्लेम असा नाही, पण त्याला जरा वेगळं वाटतं घरच्यांना. कारण माझ्या घरच्या साडी मिडल क्लास फॅमिली अशी, आणि हे असं काय करतो वगैरे. मुळात काय होतं माहिती आहे, हे काम करताना मी हे अशी स्टाईल डेव्हलप झाली नव्हती आधीसुद्धा. मी जेल असताना गळ्यात माळ घालायची पूर्ण अशी, कोणाची नक्कल वगैरे नसायची, पण काहीतरी वेगळं दिसतंय, लोकांना आवडेल बिडवेल म्हणून असं नाही, पण आपण काहीतरी आहोत, आर्टिस्ट आहोत, हे जरासं असं. आणि अलीकडे मला ते जाणीव झालं हे सगळं काय आहे. म्हणजे माझं मत अनुभवातून सांगतोय की तुमची कला ती तुमच्यात झिरपते. तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होता, तुमची कला आणि तुम्ही एक मर्ज होता, आणि मग असं काहीतरी निघतं. हे असं काय मी कोणाला छाप पडावी कोणासाठी घालत नाही. मी माझ्यामध्येच असतो. ते हे आहे सगळं. आणि ह्या गोष्टी रेषेकडे, रंगाकडे अशा अवतीभोवती फिरत असतात. एवढंच आहे ते. पण तो ट्रेंडच आहे की मी आर्टिस्ट आहे म्हटल्यानंतर मी तसं नाही. तुमच्या बाबतीत तसं नाही. आर्टिस्ट असं ट्रेंड तुम्ही आता कपडे घालाल असं किंवा काहीतरी असं घालाल, पण ते तुम्हाला तसं तुमच्यामध्ये काहीतरी पाहिजे. हां, इनबिल्ड पाहिजे तुम्हाला. मी असं म्हणत नाही तसं बोलता आलं, पण तुमचं ते व्यक्तिमत्व
नंतर प्रकट होतं. Right. हे आधी लोक तुम्हाला बघतात Right. पण ते नंतर तुमची फसगत होता कामा नये. Right. एवढंच मला वाटतं. म्हणजे आता आर्टिस्ट आहे, तुम्ही आर्टवर विचारा, मी आपलं बोलेन, बाकी मला माहिती नाही. पण तसं ते आतून पण तुम्ही तसं पाहिजे असं. हा तर दिखावा आहे, पण हा. शेवटी आतमधला तो कलाकार आहे, हा बरोबर, त्याची ती कलाच दिसली पाहिजे. बरोबर. या आणि आता तुम्ही जसं तुम्ही न्यूजपेपर मध्ये काम केलं, हा, तेव्हाचा न्यूजपेपर लेआउट हा. आणि आत्तामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? कारण टेक्नॉलॉजी वाढली, बरोबर. म्हणजे आता मध्ये AI सुद्धा आलेलं, हम्म. मध्ये कॅनवावरती फोटोशॉप आणि बाकी इतर सॉफ्टवेअरवरती लोक काम करत होते. हा. तर तुमच्या वेळी काय पद्धत होती कामाची? आणि मला माहिती आहे की तुमचे जे केलेलं आर्ट आहे, जे तुम्ही कार्टून्स काढायचे किंवा जे काही तुम्ही प्रिंट करायचे, पेंटिंग करायचे, ते छापल्यानंतर तो आनंद वेगळा असायचा. बरोबर. आज आणि त्याच्यामध्ये काय फरक तुम्हाला? खूप 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 म्हणजे खूप जमीन आसमानचा फरक आहे. आता तुम्हाला सांगतो, माझं एखादं एखादं चित्र मी कुठे पाहिलं, पुढे सांगेलच मी, पण खूप आनंद व्हायचा दुसरीकडे कुठे पाहिलं. कारण अशी गोष्ट दुसरीकडे कुठेतरी छापून येणं किंवा ही त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. आता कसं आहे, तुम्ही झटकन गेलं, पाठवलं, जगभर पसरतं वगैरे, ते आता सोपं झालं आहे खूप. तर तो तसा काळ होता. म्हणजे माझ्या कार्टूनच्या वेळात मी सगळ्यात महत्त्वाचं का, मी असा काळ पाहिला आहे ना, तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. मी खिळ्यांपासून काळ पाहिला. ते पेपर असे खिळे बसवले जायचे, असे मग ते छापायचे. त्याच्यानंतर कम्प्युटर आले. त्यामुळे मला वाटतं ना, मी प्रिप्रेसला असताना तेच होतं, पण ते गॅली असायची, ब्रोमाइड काढली जायची. ती गॅली कागदावर अशी कॉलममध्ये अशी चिकटवायची न्यूज अशा. तसं तिथे काम खूप केलं. म्हणजे कात्रीवर आमचा त्यावेळेला भरपूर हात असायचा. आणि त्याच्यानंतर व्हेंचुरा नावाचं मला वाटतं सॉफ्टवेअर आलं होतं पहिलं, की ते कॉम्प्युटरवरनं काहीतरी तुम्ही छोटं पेज करू शकता. पण त्यावेळेला ते आम्हाला फार कठीण वाटलं. अरे बापरे, ही अशी कमांड द्या, तसं करा, हे करा, ते करा, हे कसं काय जमणार? म्हणजे तो पहिला पार्ट सुरू झाला होता आणि खूप लोक तर म्हणजे करायला तयार नव्हते. म्हणजे हे फार कठीण काम आहे. पण मी ते हळूहळू शिकलो, कारण सिनियर त्यावेळेला डिपार्टमेंट हेड असले का सिनियर असल्यामुळे ते माझ्यावरच पहिली जबाबदारी आली हळूहळू. ते तुम्ही बघा सगळं वगैरे असं. आणि 1-2 आर्टिस्ट त्यावेळेला तो कोर्स केलेले आर्टिस्ट नसायचे ते, पण त्यांना ते सॉफ्टवेअर फक्त जमतं आहे. मग आम्ही सांगायचो, आता हे इकडे घे, आता हे इकडे असं बसव, अशी ती सुरुवात झाली होती. आणि मग हळूहळू आम्ही शिकलो आणि ते पुढे झालं. नंतर मग ते पेजमेकर आलं, नंतर इनडिझाईन आलं, नंतर क्वार्क एक्सप्रेस आलं पेजिनेशनसाठी. असे खूप बदल होत गेले. आता अलीकडे 6 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो. मी एक मासिकाचं काहीतरी, साप्ताहिकाचं काहीतरी लेआउट करण्यासाठी बोलवलं होतं. म्हणजे मला सांगितलं थोडी हेल्प कर वगैरे. तर मी त्यांना म्हटलं, नेहमी माझं एक कसं असतं, तुमचे जुने अंक PDF फाईल वगैरे पाठवा, म्हणजे बघितल्यावर आपल्याला अंदाज येतो काय. तर मी त्यांना विचारलं, तुम्ही कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये करता? कारण मला हे पेजमेकर, करोल्ड्रा, इनडिझाईन आता चालतं तेवढं. ते म्हणाले, आम्ही कॅनवामध्ये करतो. अरे बापरे, म्हणजे मी उडालो. कॅनवामध्ये पेज लावली जातात? हा तुम्ही म्हणता ना अलीकडे बदल होत चालले आहेत. म्हणजे झालं आहे काय माहिती आहे की सोपं खूप झालं आहे, पण ती कंटिन्युटी, ते डिझाईन सेन्स, त्या गोष्टी जरा याच्यात दिसत नाहीत. ते जे ते टेम्पलेट्स असतील किंवा त्यांनी काय दिलं आहे तेच तुम्ही पुढे नाही दिसत. कारण कसं असतं ना, आम्ही फार विचार करायचो न्यूजपेपर करताना, हेडलाईनची पॉईंट साईज काय पाहिजे किंवा किती शब्द पाहिजेत, असा विचार करून त्यावेळेला खूप होतं. मग हेडलाईन झाल्यानंतर त्याच्याला खाली सबहेडिंग किती पॉईंट साईजचं पाहिजे, ते एक लॉजिक होतं. आता 8 कॉलम हेडलाईन म्हटली, समजा 120 पॉईंट, हे 40-45 पॉईंटचं त्याला सबहेडिंग मस्ट आहे, कारण त्याला एक ब्रिदिंग स्पेस लागते. वाचक एवढ्या मोठ्या पॉईंट्सवरून खाडकन असं खाली टेक्स्टवर येत नाही, त्याला मध्ये एक अंतर द्यावं लागतं. मग त्याच्या मग 16-18 पॉईंटचा एक इंट्रो घ्यावा लागतो. अशा सगळे लॉजिक आम्ही, हे एक शास्त्र होतं त्यावेळेला मी त्यावेळेला खूप अभ्यास केला होता. आणि ह्या अभ्यास म्हणजे आता अभ्यासाच्या 1-2 शब्द सांगतो. फोर्टला ना, ते प्रिप्रेस असताना फोर्टला एक रद्दीवाले असायचे, ते माझे सगळे चांगले होते. त्या एका रद्दीवाल्याकडे असे ब्रिटिश काउन्सिलमधून न्यूजपेपर यायचे. तर ते न्यूजपेपर मी विकत घ्यायचो, रद्दी विकत घ्यायचो, घरी घेऊन जायचो. ते रद्दी आहे ना, मी टॅक्सीने घरी घेऊन जायचो. असं मला वाटतं एकमेव माणूस असेल, लोक रद्दी इकडे आणतात आणि मी घेऊन टॅक्सीने रद्दी घेऊन चाललो आहे. कारण ते बंडल ट्रेन बिनमधून कसं नेणार.
तर ते मी काळजीपूर्वक इंडिपेंडन्स त्यांचे तिकडचे लंडनमधले पेपर्स ना ते घरी प्रचंड बघायचो यांनी कसं काम केलं आहे, कसे यांची बायलाईन कशी आहे, यांचा एंड मार्क कसं आहे, टेक्स्ट कसं आहे, यांचं एडिट पेज कसं आहे, यांचं स्पोर्ट पेज कसं आहे, त्याचा मला खूप फायदा झाला त्या अभ्यासाचा. आणि मग ते पुढे चालू झालं, त्याच्यात चांगलंही झालं. पण नंतर टेक्नॉलॉजी खूप खूप आता अलीकडच्या काळात तुम्ही म्हणता ना, आता कोणतरी म्हणाला ना की ते AI चं पण काहीतरी खूप वाढलं. तर AI करून देते की मला माहिती नाही, मी अजून ते पाहिलं नाही. पण ते जसं आता तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुम्ही ब्रशनी सुरुवात केली, बरोबर. नंतर मग प्रिंट आला, नंतर मग पोस्टर्स जे आहेत ते बरोबर. छापायला सुरुवात झाली वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी वाढत वाढत गेल्या. मध्ये तुम्ही म्हणालात ना ब्रशच्या नंतर, ब्रशची एक गोष्ट सांगतो. मी खूप स्केचेस करायचो. मला एक सवय होती न्यूजपेपर बाहेर आता बाहेर जाऊन स्केचिंग करायला. मी ते आपली जे सप्लिमेंटमधली टाइम्स जीन्समधले ते स्केचेस मी पेपरवर करायचो. अलीकडच्या काळात सांगतो लॉकडाऊन नंतरचं वगैरे, तर खूप असे ना पेपर पडलेले असायचे. मला चहा पिताना वगैरे 10-12 असं काहीतरी करून ठेवायला आवडायचं. तर आता ते थोडं जरासं कमी झालं. तर माझ्या मुलाने आता तो आता IT मध्ये तो टेक्नॉलॉजी IT मधला येतो, तो इथं वैतागला. म्हणतो काय तुम्ही सगळे पेपर घराभर पसरून टाकता. त्याने मला ना ॲपलचा iPad आणून दिला. ते काय करायचं आहे ना पेन ते ह्याच्यावर करा. आला मी चाट पडलो, म्हटलं ती क्वालिटी इकडे येणार काय, कसं काय जमेल. पण त्याच्यावर सुद्धा फार म्हणजे तुम्ही म्हणता ना बदल झाले. त्या बदल आपण स्वीकारायला पण पाहिजेत. काही त्यातले काही आपल्याला हे केलं पाहिजे. आणि त्याच्यावर ते प्रोक्रिएट नाचं सॉफ्टवेअर आहे, त्याच्यातून जो मी इफेक्ट ब्रश बिशचं ते सगळे तिथे जवळजवळ 100-1 ब्रश आहेत. तुम्हाला पाहिजे तसं पेन्सिलचा ब्रश, चारकोलचा ब्रश, असं फक्त तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. आता त्याच्यावर पण मी बरंच काम केलं. म्हणजे आता काही कवर्स करायची असतील तर ते सोपं जातं. तुमच्याशी बोलताना एक तर कळलं मला की तुम्ही काळासोबत बदलत गेलो. आणि म्हणूनच मला वाटतं की आर्टिस्ट जो आहे तो सर्वाइव्ह करू शकतो. आर्टिस्ट तुमचा आनंद राहिलाच पाहिजे. तुम्ही तुम्ही मशीन होता कामा नये. पण तुम्ही अपग्रेड करा. कला क्षेत्रामध्ये तीच आहे. भले तो कोणी ऍक्टर असेल, त्यांनी जर अपग्रेड केलं नाही तर आज त्याच्याकडे काम नाही. बरोबर. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही तुमचा जो आर्ट आहे तो तुम्ही जोपासलाय आणि तो घेऊन चालात आणि तुम्ही जमान्यासोबत चालला. आणि आज बघा, आता मला अनेक गोष्टी आपण केलेल्या, तुमच्या आत्तापर्यंत केलेल्या पेंटिंग मध्ये मला वाटतं सगळ्याच फेवरेट असतील. पण अशा कोणत्या पेंटिंग्स आहेत ज्यात तुम्हाला नेहमी आकर्षित तर आहेतच, पण तुमच्या मनासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला, तुमच्या एकदम जवळच आहे, तर कोणत्या अशा पेंटिंग आहेत ज्यात तुम्ही पेंटिंगचा आता विषय निघाला म्हणून सांगतो. पेंटिंग कधीपासून सुरू केली मी? पेंटिंग मी आधी पण पूर्वी केली. मी आज दिनांकला वगैरे असताना जास्त केली नव्हती. मला ॲबस्ट्रॅक्टमध्ये खूप इंटरेस्ट होता, कारण आपण विचार करत असतो. मी लिखाण पण खूप केलं, कविता केलं. करता करता आपण थोडंसं ते नॉर्मल लिहित नाही, कविता वगैरे फॉर्मॅट त्याच्यात. त्याच्यामुळे सवय झाली होती. आणि मी त्यावेळेला बाहेरची खूप चित्र बघायचो. अशी हुसेनची पाहिली, आपल्याकडची पाहिली. त्यावेळेला मी म्हटलं ॲबस्ट्रॅक्ट आहे, हे सोपं नाही. मला खूप म्हणजे ॲबस्ट्रॅक्टमध्ये खूप मी त्या इंटरेस्ट होता. पण म्हटलं आपण हे थांबूया, आता थांबूया. आपलं सगळं हे स्थिर स्थावर झालं, सगळं घर बीर सगळं मार्गी लागलं की सगळं. कारण माझ्या लक्षात आलं हे सगळं सांभाळून ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग करता येत नाहीत. मला त्यावेळेला लक्षात आलं. म्हणून मी मध्ये आता एक 10-1 वर्ष पूर्ण थांबवलं सगळं बाहेरचं सगळं काम. आणि म्हटलं ह्याला वाहून घेऊ. आणि मग पहिलं ह्याच्यावर काम करत राहिलो. कारण काय माहिती आहे, ॲबस्ट्रॅक्टचं कसं आहे, तुमची एक काहीतरी शैली असली पाहिजे, तुमची एक स्टाईल असायला पाहिजे. तुमचं काहीतरी आतलं बाहेर येतं ॲबस्ट्रॅक्टमध्ये. एवढं सोपं सिम्पल आहे. लोक म्हणतात आम्हाला कळत नाही वगैरे, पण तो एक अभ्यासाचा परत भाग आहे. याने का केलं, या लाईनचा अर्थ काय, ते एवढं समजावून घ्यायला हवं, एवढंच ते. पण हे मी नंतर सुरू केलं ॲबस्ट्रॅक्ट. आणि त्याच्यावर मी काही 1-2 फॉरेन आर्टिस्ट होते. जर्मनचा एक आर्टिस्ट होता. मी ब्लॅक अँड व्हाईट पहिलं सुरू काम केलं. मला ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग खूप आवडायची. आणि मग मला वाटलं हे लोकांना आवडेल की नाही काय, कारण कलर्स पाहिजे असतात सगळं असं. पण मला मनापासून ते ब्लॅक अँड व्हाईट खूप आवडायचं. मी कलर जरासं कुठेतरी यूज करायचं त्यावेळेला. तर मी एक जर्मन आर्टिस्ट पाहिला, त्याचं नाव मला आठवत नाही आता. फेसबुकमुळे आता ते कळतं पटकन. आणि मग त्याचं काम बघितलं, मी म्हटलं अरे बरोबर, आपला प्रवास बरोबर आहे. तो इतका मोठा आर्टिस्ट आहे, तो असंच काहीतरी काम करतो, या लाईनने पुढे गेलेला आहे. मग म्हटलं लोकांचं सोडून द्या. आणि मग ॲबस्ट्रॅक्ट कलर ब्लॅक अँड व्हाईटचे करता मग थोडं कलर, मग त्याच्यात व्हेरिएशन. आता मध्ये मी पेंटिंगची माझी एक सिरीज झाली, गेल्या वर्षी झालं एक्झिबिशन.
हे ब्लॅक आणि गोल्ड आणि व्हाईट हे फक्त 3च कलर होते. हां, मारीगोल्ड नावाचं एक्झिबिशन होतं ते. पण ब्लॅकवर गोल्ड मोठा पॅच असा कसं उठून दिसेल, काहीतरी वेगळं वाटेल. म्हणजे तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्टमध्ये काय कळत नसेल तर तुम्ही ते पेंटिंग बघितल्यावर म्हणाल अरे आहे छान फार काही कळत नसलं तरी. असं असं एक प्रयोग त्यावेळेला केला होता खूप. तो फार सक्सेस झाला होता. आताचं जे एक्झिबिशन आहे, आता माझं 4 मार्चला इथे इथे थोडंसं याबद्दल मला बोलावं लागेल. मधल्या काळात त्याने 2-1 वर्ष ना ॲक्च्युअल न्यूजपेपर आहे ना, ह्या न्यूजपेपर मी पेस्टल कलरने असं काहीतरी पेंटिंग करत बसायचो, इलस्ट्रेशन असं. एक हात चाप म्हणजे आता पेपर भरपूर येत आहेत, 4-4 पेपर घरात येतात. ती एक सवय लागली होती. त्यातल्या त्यात म्हणजे काही मिंट नावाचा मिंट पेपर होता, आठवतं हिंदुस्तान टाईम्सचा मिंट. त्या पेपरचं वैशिष्ट्य असं होतं की तो असा ग्रे असा, फक्त हेडिंग बिडिंग बारीक बारीक आणि सगळं टेक्स्ट. त्याच्यावर ग्रे पॅटर्न असा मोठा असायचा त्याच्यावरचा. त्याच्यावर मी त्यावेळेला असे ना स्केचेस वगैरे करायचो ॲब्स्ट्रॅक्ट अशी. आणि ती सवयच लागली पुढे. मग आमच्या पुण्याचे एक आर्टिस्ट आहेत, त्यांनी पण पेपरवर करायचं. मग ते तिथून मला पाठवायचे, मग मी इकडून त्यांना व्हॉट्सअप करायचं. असं आमच्यामध्ये एक संवाद व्हायचा, छान व्हायचा. तर ते नंतर वाढत गेलं पुढे. आत्ता मधल्या काळात काय झालं, 5-6 महिन्यांपूर्वी बापरे बरीच चित्र झाली, 100-125 चित्र झाली आहेत. आणि मला ती चांगली वाटायला लागली. आपण ह्याचं प्रदर्शन केलं तर कोणाला कसं वाटेल मला माहिती नाही, पण मी एका दोघांना दाखवलं. ते म्हणाला हा वेगळा प्रयोग आहे, खूप छान प्रयोग आहे हा. आता त्याला मी फ्रेम वगैरे केलेले आहेत काचेमध्ये असे, आणि ओपन पण काही आहेत. आणि आता त्याचं एक्झिबिशन मी आता ते कुमार केतकरांच्या हस्ते आहे. कुमार केतकरांना मी आधी चित्र दाखवली. ते करणार आहेत तर त्यांनी बघायला पाहिजे, म्हणजे असं नको ना की काय वाटायला. अरे ते म्हणाले फार वेगळं आहे, चांगलं आहे. मग आता ते 4 तारखेला तो कार्यक्रम होईल. असा तो एक वेगळा प्रयोग आहे पेंटिंगचा असं. तुम्हाला या प्रयोगासाठी शुभेच्छा. पण थँक्यू. तुम्ही इतकी वर्ष कामं केलेली आहेत. आज नवीन पिढी जी घडते आहे, टेक्नॉलॉजी वाढली आहे, ते लोक AI यूज करतात, ते लोक कॅनवा यूज करतात. पेंटिंगसाठी क्रेज आहे लोकांमध्ये. मी काही लोकांना ओळखतो त्यामध्ये. आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा आहे कलाकार, जो कॅमेरामॅन आहे, त्याला तुम्हाला मी भेटवलं. तर हे जे कलाकार आहेत यांनी स्वतःचं ब्रँडिंग, कॉन्टेक्स्ट, नेटवर्किंग, जसं तुम्ही जेव्हा तुम्ही जे आर्ट स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं त्या आधीपासून तुम्ही हे करत आलात. तुमचं नेटवर्क झालं होतं, तुम्हाला कुठेतरी फ्रीलान्सिंग काम मिळत होती. बरोबर. नंतर तुमचं नाव झालं आणि मग नंतर तुम्हाला ते उपयोगी पडले तुमचे कॉन्टॅक्ट जेव्हा तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडला. ह्या मुलांनी कसं सर्व्हाइव्ह केलं पाहिजे, कारण हे खूप चॅलेंजिंग फील्ड वाटतं. खूप स्पर्धा आहे. त्यावेळेस सुद्धा होती, नाही असं नाही. पण पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये पहिली गोष्ट, आणि तुमचं काम बोलतं महत्त्वाचं. म्हणजे अलीकडे काय झालं माहिती आहे, मी फेसबुकवर टाकायचो या ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगवर अशी रोज 3ची, कारण मी ते पेपर्सवर खूप केली, 20-22 हजार चित्र. तर इतक्या चित्रांचं करायचं काय, फोटो काढून 3-3 चित्र मी रोज टाकायचो सकाळी. सुरुवातीला 2-3 लाईक्स वगैरे, मग लाईक्ससाठी टाकायचो नाही, पण एक वेगळं काम करतो आहे, कोणतरी आर्टिस्ट दाखवलं. आता ते उलटं झालं. आता त्याला लोकांची सवय झाली त्या चित्रांची. आता ते म्हणतात की एक स्ट्रोक बघितल्यावर कळतं हे प्रदीपचं काम आहे वगैरे. सांगायचा मुद्दा तोच आहे की तुम्ही ढळता कामा नये, तुम्ही सतत करत राहायला पाहिजे. म्हणजे कोणतरी तुम्हाला म्हणणार अरे काय करतोस पण काय उपयोग काय, पैसे काय. सगळीकडे पैशाचा विचार करायचा नसतो. तुमचं ना हे जागा पाहिजे, तरच ती कला ही होते. कारण ढीग लोक सांगतील हो आपलं. मी पण त्यावेळेला जेचं सगळं सांभाळून सगळं काम करतो. 3-3 दिवस जागरण, माझे डोळे बिळे लाल भडक व्हायचे असे, कारण झोप नसायची. 3-3 दिवस जागरण करून सगळीशी कामं केल्याची ती. त्यावेळेला कळायचं पण नाही की आपण काय करतो आहोत. मित्र सांगायचं चल ताबडतोब बोलवलं आहे तिकडे जायचं. म्हणजे पैसा हा त्यावेळेला डोक्यात नव्हतंच, पण काम करत राहिलं पाहिजे. काही सवय त्यापासून लागली ती आज ताग आहे. आज फरक असा तेवढाच पडला आहे की आज फक्त माझं काम बंद झालं तरी काम तुम्हाला फक्त इकडे सोशल मीडियावर दिसतं. हाच जरा फरक आहे. आता तिकडे लोकांना सवय लागली, वेळ गेला त्याच्यात. फक्त ते तुम्ही सातत्याने टाकत राहिलं पाहिजे, लिहित राहिलं पाहिजे, काहीतरी बोलत राहिलं पाहिजे, संवाद साधत राहिला पाहिजे. तुमचं इकडे बंद झालं आहे ना, इकडे चालू करा. हे असं करत राहिलं पाहिजे. आता तेच झालं आहे. आता बाहेर गेल्यावर मी फार जाणं बिणं कमी होतं, पण अरे हा तो आपला बघतो ना रोज आपण, तो असे बोलतात लोक. म्हणजे तिकडे ते मोठं व्यासपीठ झालं आहे, तिथे सतत तुम्ही उभे राहिलात, तिथे सतत तुम्हाला लोक बघतायत. हे आता माझ्या लक्षात आलं फार उशिरा. म्हणजे सोशल मीडियाचा असेही फायदे आहेत. बाकीचं चाललं आहे ते त्याच्याबद्दल सोडून द्या, पण
तशा पद्धतीने ब्रँडिंग करता येईल, network करता येईल. आता तुमचा जो कॅमेरामन आर्टिस्ट आहे त्याचं मी पेंटिंग मग अशी पाहिलं खूप सुंदर आहे, चारकोलमध्ये इतका भन्नाट काम आहे. हो. त्याने पण टेस्ट केलं पाहिजे. नुसतं हे करण्यापेक्षा म्हणजे पेंटिंग तर करायची, चारकोलवर अजून काही लाईन्स, एखादं बारीक झाड, हे जे जे सोपं आहे हो. ते रोज तिथे टाकत राहिलं पाहिजे. हम्म. मग तो लोकांना हळूहळू तो ते कळायला कॅरेक्टर लागेल. हो. कळायला लागेल, हा माणूस तो, हा माणूस तो, हा Right, माणूस तो. right, right. आणि मग त्या मध्ये मध्ये चांगलं Right. टेक छोट्या छोट्या गोष्टी ना मी असंच करतो. एक ब्रश असे स्ट्रोक मारले असते 2-3 लाईन, 2 मिनटं पण लागत नाही, सवय झाली आहे. वा. पण ते कंपोजिशन महत्त्वाचं आहे, बॅलन्स महत्त्वाचं आहे त्याच्यात, त्या गोष्टी तिथे येतात. त्यासाठी बारीक बारीक कलाकुसर करत बसत नाही. त्या कलाकुसर एक्झिबिशनच्या वेळेला मी सगळं तो वेळ राखून ठेवलेला असतो त्या कामासाठी. पण असं करून तुम्ही तिथे उभे राहा ठामपणे. क्या बात आहे. असं. तुम्ही आता मला वाटतं तुम्ही फिल्म्स पण केलं असते, हम्म. तुम्ही ॲड्स मध्ये पण तुम्ही, तर ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही काम केलं त्यामधला एखादा तुम्हाला आठवलेला चित्र तो आहे जो जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल की तो जाऊन अजूनही कुठेतरी अवेलेबल असेल तर आम्हाला बघता येईल. चित्र आता असं पटकन आता आठवत नाही असं किंवा चित्र. तुम्ही केलेले एखाद्या एक्झिबिशन मध्ये तुम्ही ऑर्गनाईज केली एक्झिबिशन आणि तुमचे सगळे चित्र काढलेले ते कुठे दिसले? सोशल मीडियावर तर तुम्हाला माझ्या प्रोफाईलला सगळी चित्र दिसतील. Okay. तुम्हाला 3-4 वर्षात इतकं काम दिसेल ना. दुसरं पण एक अकाउंट आहे ते खास फक्त पेंटिंगचं आहे. त्याच्यावर किमान 1000 चित्र तरी असतील. क्या बात आहे. ते खूप लोक बाहेरचे लोक फॉरेनचे वगैरे बघतात, ते पेज पर्टिक्युलर. ते आपल्या लोकांना इकडे फार माहिती नाही, कारण ते PM पेंटिंगचं नावाने आहे. हो. आणि तिथे फक्त मी पेंटिंग टाकायचो ओके. त्यावेळेला, त्यामध्ये 3-1 वर्ष. त्याच्यामुळे तिथे इतकी चित्र आता माझ्या पेजवर, नावाच्या पेजवर सुद्धा खूप आहेत. पण मधल्या काळात मला अजून एक शौक लागला, छंद, की मुंबईमध्ये फिरत असताना मोबाईलवर फोटो काढायचा आणि त्याला आर्टिस्टिक कॅप्शन द्यायचे. कारण मीडियामध्ये इतके वर्ष राहिल्यावर मला शब्दांशी खेळायची जाम सवय झाली होती. तर त्याला इंटरेस्टिंग कॅप्शन वगैरे द्या. ते मी रोज फोटो काढायचो, असे खूप फोटो काढले. त्या फोटोचं ना त्याचं पण एक एक्झिबिशन सोमय्या कॉलेजमध्ये झालं. वाव. असं तर ते असं काढत त्याच्यात तुम्हाला खूप व्हरायटी दिसेल. पेंटिंग दिसतील, लिखाण दिसेल, एखादी मध्येच कविता येईल आणि त्याच्यात खूप खूप बघायला, म्हणजे इतकं बघायला मिळेल त्याच्यात स्क्रोल करत गेलात तर. म्हणजे तुम्ही म्हणाल ना कुठे बघायला मिळेल, फक्त त्याला ती बघण्याची हे पाहिजे आतून. उत्सुकता पाहिजे. जसं मी माझ्या काळात इकडे तिकडे जायचो वेगवेगळं. तुम्हाला तो सांगायचं राहिला मधला किस्सा. माझ्याकडे लिहिलेला असताना एखादा आर्टिस्ट आवडला, तेव्हा मला कळलं होतं की साऊथचे आर्टिस्ट खूप स्ट्रॉंग आणि काम छान करतात. तर मी A.H. व्हीलर चर्चगेटला ती साऊथची मॅगझिन विकत घ्यायचो दर महिन्याला. मला ती भाषा वगैरे काही कळायची नाही, हो, हो. चित्र बघायला फक्त त्यातले. मग ते बघता बघता माझ्या लक्षात आलं हे 4 आर्टिस्ट असे आहेत ना, यांची फार जबरदस्त स्टाईल आहे वाव. अशी. मग ते कायम बघायची सवय लागली. हेच आहे आज पण, हेच आहे. तुम्हाला आवडलं म्हणजे एखाद्या आर्टिस्टला काहीतरी करायचं आहे, तर सातत्य पाहिजे. सातत्य पाहिजे, बघितलं पाहिजे, वाचायला पाहिजे. हो. हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुमच्यात ती आवड निर्माण झाली पाहिजे. नाही, लोकांना आधी की लोकांना पैसेच कमवायचे असतात लोकांना, आणि काही लोक जे आहेत ते पॅशन फॉलो करून पैसा आपोआप येतो. हा, नंतर पैसा बरोबर, कमवता येतो. बरोबर. पहिले तुम्हाला पॅशन फॉलो केलं पाहिजे. बरोबर. तर तुमच्या या पूर्ण स्टोरीमध्ये हम्म. एक गोष्ट तर मला दिसली, एक तर सातत्य होतं. बरोबर. बालपण जे आहे ते तुम्ही ठरवून नव्हतं केलं, बरोबर. पण जेव्हा तुम्हाला ती संधी मिळाली बरोबर. एक कलाकार म्हणून जगण्याची, बरोबर. तर ती कलाकार म्हणून जगण्याची ती जर्नी आहे. बरोबर. तुम्ही आम्हाला ऐकवली आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला. बरोबर. सो आज जाता जाता जे प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगाल, एक मेसेज काय असेल यंगस्टर्स जे आता जे नवीन जनरेशन जेनझीज हा, जेमसी. जेनझीज एनजीमध्ये काय हे सगळे ॲग्रेसिव्ह आहेत आणि ते फार त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत किंवा ते फार चांगलं काम करू शकतात आता, कारण आता त्यांना मार्ग खूप उपलब्ध आहेत. माझ्या वेळेला असं मोबाईल वगैरे असं काय नव्हतं त्यावेळेला. आणि त्यांनी आता मला ती त्यावेळेला एक सवय होती मूवी वगैरे बघायची, इंटरनॅशनल मूवी बाहेरचे वगैरे, खूप रोमन पोलन्स्की वगैरे असे. मला एक त्यावेळेला आम्ही खूप मूवी बघायचो. मी इथून आपला ऑफिसमध्ये जाताना इरॉस वगैरे बाहेरचे इंग्लिश पिक्चर ते बघितल्यामुळे ना एक व्हिज्युअल सेन्स डेव्हलप झाला हळूहळू. अरे असं आहे, असं आहे, असं काम करतं, असं आहे. आणि ते न कळत आहे तुमच्यामध्ये झिरपा, तुम्ही काहीतरी आतून ते जमा होत असतं वाचता वगैरे ते. मग तो या लोकांनी आता पण टेस्ट केलं पाहिजे. म्हणजे मोबाईलचा वापर ना आहे ना, आता मी जवळजवळ 25-30 बाहेरच्या फॉरेन ग्रुपवर आर्टिस्ट लोकांच्या जोडला गेलेलो आहे. त्यांचा रोज मला काही ना काहीतरी दिसत असतं.
तसं याने आपल्याला काय आहे त्याचा वापर त्याच्यामध्ये ते जास्त गेले पाहिजेत. काय करायचं आहे आता ठरवलं बाबा मला लेखक व्हायचं आहे तर त्या लेखकांच्या खूप हे आहेत त्यांचं वाचलं पाहिजे. हे सगळं काम सांभाळू ना. मी असं म्हणत नाही की तुम्ही तिकडे पैसा महत्त्वाचाच आहे म्हणून मी सगळ्यांना पहिलं ते सांगतो पहिले स्वतः उभे राहा. उभे राहताना तुम्ही बाजूला हां ते त्याच्यासाठी किती वेळ द्या रात्री उशिरापर्यंत पण पहिले उभे राहा. आणि कारण तुमचा रोजचा खर्च आहे घरच्यांच्या अपेक्षा असतात वगैरे नुसतं याच्यात असं डायरेक्ट जाऊ नका. कारण मी काही पाहिले आहेत जमत नाही म्हणून सोडून दिलं आहे असं पूर्ण जाऊ नका. आणि वेळ लागेल पण एक हे ठेवा 1-2 वर्ष जातील मग तुम्हाला कळणारच नाही अरे बापरे मधल्या पटकन हा काळ कधी गेला आपण कधी इथे उभे राहिलो समोरच आहे. आणि एकदा का उभे राहिलात की तुमची गाडी सुरू झाली फक्त शिकत राहा. शिकणं प्रचंड महत्त्वाचं आहे. आजचा आजोबाजोबा जे सगळं चाललं आहे जगात ते सगळं वेगाने सगळं घ्या. तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ना ते सगळं कॅप्चर करा. आणि आता ते सगळं ह्याच्यामध्ये मिळतं. आता तो उलट ChatGPT आलं हे आहे. त्या दिवशी माझं आमचं एक इन्व्हिटेशन करताना ChatGPTने करून दिलं. इतकं सोपं झालं आम्हाला 8-8 दिवस लागायचे. प्रिंटेड त्याची पॉझिटिव्ह बघा त्याची हे करा ते करेक्शन झालं आहे का इतकं सोपं झालं आहे ना तर त्याचा अधिक फायदा घ्या चांगल्या ह्याच्यासाठी असं मला वाटतं. आता खूप सोपं झालं. तुम्ही ही आताची पिढी खूप नशीबवान आहेत. फक्त त्यांना एक असं पुश करायची सवय आहे गरज आहे फक्त ते झालं की ते फार छान होऊ शकतं असं. आणि काय तरुणपणाचा हा जो काळ आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे. ही म्हणजे आताच तुम्ही काय केलं ना तर पुढे चांगले उभे राहील. मग आता काहीतरी कराल नंतर सोडून द्या असं करू नका. हाच म्हणजे माझ्या अनुभवाने मी हाच सल्ला देईन. क्या बात आहे सर थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्ही ऑब्व्हियसली सरांची जी जर्नी आहे नक्की तुम्हाला आवडली असेल. अनेक किस्से आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र.